नमस्कार दोस्तों, मी वैभव छाया आपणा सगळ्यांचं स्वागत करतोय वैभव छाया टॉक्स या आपल्या यूट्यूब चॅनलवर. दोस्तों, आपण सातत्याने वेगवेगळ्या विषयांवर मान्यवरांसोबत चर्चा करतोय आणि त्या चर्चांमधून साध्य करत असतो, की नेमक्या येत्या काळामध्ये आपल्याला कशा पद्धतीने येणाऱ्या आव्हानांना तोंड द्यायचं असतं. मागच्या आठवड्यात आपण तुषार गायकवाड, राज असरोणकर आणि सुरज सामंत सरांसोबत एक पॉडकास्ट केलेला होता आणि त्याच्यामध्ये चर्चा केलेली होती, की हे आत्ताचं भारतासमोर येऊ घातलेलं संकट भारताला कुठवर घेऊन जाणार आहे. त्यानंतर YouTubeवर, सोशल मीडियावर अनेक ठिकाणी हे संकट कसं आलेलं आहे आणि काय-काय होणार आहे, या सगळ्या गोष्टींवर चर्चा होत होत्या. परंतु तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मला जे सांगितलं, माझ्याकडे जी विचारणा केली, विनंती केली, ती विनंती अशा पद्धतीची होती, की बाबा हे संकट तर येऊ घातलेलं आहे. संकट समोर दिसतंय आपल्याला. त्यात काय-काय घडणार आहे ते पण दिसतंय. परंतु या संकटाला तोंड द्यायचं कसं? हा प्रश्न अनेक गृहिणींनी विचारलेला आहे आणि त्या प्रश्नांमध्ये खास विनंती होती, की सुरज सामंत सरांकडून आम्हाला ऐकायचंय, की बाबा जे आर्थिक संकट आपल्या समोर येऊ घातलेलं आहे, त्यातून बचाव कसा करायचा आहे? सुरज सामंत सर ठाण्याला राहतात, फायनान्शियल कन्सल्टंट आहेत. अनेक उद्योगांना ते कन्सल्टन्सी देतात, की उद्योग कसे करायचे, आर्थिक नियोजन कसं करायचं. त्यासोबतच वेगवेगळ्या वृत्तपत्रांमध्ये, मासिकांमध्ये अर्थविषयक कॉलम लिहीत असतात, म्हणजे स्तंभ लिहीत असतात. शेअर मार्केटच्या अनेक गोष्टींवर त्यांचा हातखंडा आहे, त्यांची एक्सपर्टीज घेतली जाते आणि त्यासोबतच सातत्याने सोशल मीडियावर जे फायनान्शियल अरिष्ट येऊ घातलेलं आहे, त्यातून बचाव कसा करायचा यावर ते विश्लेषण करत असतात, ते मार्ग सांगत असतात. तर आज सूरज सरांसोबत आपण चर्चा करणार आहोत, की बाबा येत्या काळातलं जे आर्थिक संकट आहे, त्याच्यावर त्याला आपण कसं तोंड दिलं पाहिजे, त्या आव्हानांना कसं सामोरं गेलं पाहिजे. तर आपण सुरू करूया चर्चा सूरज सरांसोबत आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायचा आहे. जेणेकरून तुम्हाला तुमच्या आयुष्यात, रोजच्या आयुष्यात, दैनंदिन आयुष्यात ज्या समस्या भेडसावणार आहेत येत्या काळामध्ये किंवा आजही भेडसावतायत, त्या सगळ्या समस्यांवरची उत्तरं सूरज सरांकडून तुम्हाला डेफिनेटली मिळायला मदत होईल. सूरज सर, खूप खूप स्वागत आहे तुमचं या चर्चेमध्ये. सर्वात प्रथम एक महत्त्वाचा प्रश्न आणि तो म्हणजे असा, की आता हे सगळ्यांना कळून चुकलेलं आहे, की हे संकट जे आहे ते मोदी निर्मित संकट आहे. मोदींनी ओढावून घेतलेलं संकट आहे आणि त्यात आपण सगळे होरपळून निघणार आहोत. तर मेलोडीची मेलोडीची टॉफी खाऊन हे संकट जाणार आहे का? कशा पद्धतीने तुम्ही या सगळ्या संकटाकडे बघता आणि नेमके काय-काय प्रश्न आपल्यासमोर येत्या काळात उभे राहणार आहे? मुळात कुठलंही संकट किंवा कुठलाही आपण आजाराचं उदाहरण देऊ. आजार एक संकट असतं. तर त्याच्यावर योग्य ट्रीटमेंट करण्यासाठी स्टेजेस असतात. त्यातली पहिली सर्वात महत्त्वाची स्टेज असते, की आपल्याला आजार झालाय हे मान्य करणं. म्हणजे डिनायलमध्ये राहून उपयोग नसतो. तर आणि आपण आत्तापर्यंत बघितलंय, की सरकार असेल किंवा सरकार समर्थक असतील, ते नेहमी डिनायलमध्ये राहिलंय. म्हणजे आपण जेव्हा-जेव्हा क्रिटिकली काही सांगण्याचा प्रयत्न करतो, की हा इंडेक्स आहे, याच्यामधून आपल्याला इन्फॉर्मेशन मिळते किंवा चुकीचे संकेत मिळतायत. तर नाही, असं काही नाहीच आहे. मुळात आधारच नाहीये, असं एक बिहेवियर असतं. त्यामुळे लेट मी फर्स्ट थँक मिस्टर प्राईम मिनिस्टर, की यावेळेस त्यांनी संकट आहे, हे मान्य केलं. आता ते का केलं, कसं केलं याबद्दल आपण पुढे जाऊ. पण पहिली स्टेज असते, की संकट म्हणजे आजार आहे हे मान्य करणं. त्यानंतर दुसरी स्टेज असते, की राइट डायग्नोसिस. कारण त्याची योग्य काय नेमका आजार आहे हे नाही कळलं, तर त्याची ट्रीटमेंट होऊ शकत नाही. म्हणजे राइट डायग्नोसिस हा त्याच्यातला सर्वात महत्त्वाचा भाग असतो. राइट डायग्नोसिस झालं तर उपचार सोपे होतात. तिसरा असतो योग्य उपचार. आणि चौथा टप्पा असतो, ते म्हणजे आजार बरे झाल्यानंतर ती जुनी स्ट्रेंथ रिगेन करण्यासाठी म्हणजे जे पथ्य म्हणा किंवा व्यायाम म्हणा, हे सर्व त्यामध्ये असे 4 टप्पे असतात. आतापर्यंत आपल्याला पहिल्या टप्प्यावरच प्रत्येक वेळेस गाडी अडत होती. त्यामुळे प्रश्नच येत नव्हता. पण निदान आता मान्य केलंय मोदींनी भाषण करून, की तुम्ही सोनं घेऊ नका, अमुक-अमुक करू नका हे सांगून. त्यामुळे आपण असं समजूया, की त्यांना हे समजलंय, की आजार आहे आणि त्यामुळे पर्यायाने समर्थकांनाही समजलं असेल, की संकट आहे. पण आता मुळात वेगवेगळ्या पद्धतीने जी मांडणी होते, त्यामुळे असा समज काही जणांचा असू शकतो, की इराणमध्ये जे चालू आहे, त्यामुळे हे संकट आहे. हे समजण्यामध्ये धोका असा आहे, की इराणचं युद्ध समजा थांबलं, तर संकट गेलं असं समजलं जाईल. त्यामुळे चिकित्सा म्हणजे डायग्नोसिस आपण करतोय. हे इराणच्या युद्धामुळे किंवा हॉर्मुझ बंदरामुळे झालेलं संकट नाहीये. हे जे संकट आहे, हे त्याच्या अगोदरचं आहे. इराणच्या या घटनेमुळे ते फक्त हायलाइट झालंय किंवा ट्रिगर झालंय किंवा ॲक्सेलरेट झालंय किंवा ते प्रकर्षाने दिसायला लागलंय. आता मोदींनी
येऊन जे सांगितलं, की तुम्ही आपण थोडंसं त्या विषयाकडे जाऊ, की त्यांनी संकट आहे हे मान्य केलंय, पण त्यांची उक्ती आणि कृती यामध्ये जरा ताळमेळ दिसत नाहीये. म्हणजे ते स्वतः फिरायला गेले वगैरे ते सोडूनच देऊ आपण. ते फारच क्षुल्लक मुद्दा आहे तो. आपल्याला माहिती आहे त्यांनी जी काटकसर करा वगैरे, वगैरे जे काही आहे ते मुळात सांगितले गेले कशाकरता तर डॉलर्स म्हणजे परकीय चलन. हे परकीय चलन खर्च करू नका हा त्यांचा सांगण्याचा उद्देश होता. कारण आपण ट्रेड डेफिसिट देश आहोत. आपली निर्यात कमी आहे आणि आयात जास्त आहे. आयात अर्थातच डॉलर्समध्ये जास्त होते आणि ही जी गॅप असते ती भरून काढण्यासाठी आपण एफ-आय-आय म्हणजे फॉरेन इन्व्हेस्टर्स असतात किंवा एफ-डी-आय असतो किंवा रेमिटन्स असतो. या मार्गाने जो पैसे असतात त्यातून आपण रिझर्व्हज फॉरेन रिझर्व्हज बनवत असतो. फॉरेन रिझर्व्हजची परिस्थिती आपली ठीक आहे. म्हणजे ती काही अगदी वाईट झालेली आहे अशातला भाग नाहीये. पण फॉरेन रिझर्व्हज आपल्याला म्हणजे हे आता एफ-आय-आय म्हणजे परदेशी गुंतवणूकदार मार्केट सोडून गेलेत किंवा एफ-डी-आय येत नाहीये किंवा ती झिरोवर आली म्हणजे जेवढे बाहेर जातात आणि आतमध्ये येतात. त्यामुळे हा आपल्याला जाणीव व्हायला लागली आहे, की आपल्याकडे फॉरेन रिझर्व्हज कमी होत आहेत आणि त्यातून निर्माण झालेले आहे. पण हे इराणमुळे झालंय का? नाही. हे सर्वच्या सर्व सिम्प्टम्स हे इराण युद्ध होण्याच्या आधीपासून दिसत होते. पण आणि युद्ध झाल्यानंतर ताबडतोब ॲक्शन घ्यायला पाहिजे होती. पण जे घासून गुळगुळीत झाले त्या मुद्द्यांवर आपण नको बोलूया. ते सर्वजणच म्हणतायत. मुळामध्ये मुळामध्ये जेव्हा आपल्याला सोनं घेऊ नका किंवा परदेश प्रवास टाळा, हे सांगत असताना फॉरेन रिझर्व्हज म्हणजे थोडक्यात तुम्ही डॉलर्समध्ये खर्च करू नका हा उद्देश आहे हे क्लिअर आहे. आता एक साधा साधा प्रश्न आहे. भारताने साखरेवरची निर्यात बंद केली आहे. बरोबर आहे? सप्टेंबर महिन्यापर्यंत. का बंद केली आहे? कारण साखरेची भविष्यात टंचाई होऊ नये म्हणून. साखर ही म्हणजे मी साखर महत्त्वाची नाही वगैरे काहीच म्हणत नाही. साखर जास्त महत्त्वाची की इंधन जास्त महत्त्वाचं? इंधन जास्त महत्त्वाचं असं समजूया आपण कारण आणि शिवाय साखरेवर जी निर्यात बंदी घातली गेली आहे त्याचा डायरेक्ट फरक म्हणजे डायरेक्ट त्याचा इम्पॅक्ट जो आहे तो शेतकऱ्यांवर पण होतो. म्हणजे त्यांचं उत्पन्न कमी होऊ शकतं, जे वाढू शकलं असतं आणि अशी अधून-मधून आपल्याकडे बंदी घातली जाते. कांद्यावर बंदी घातली जाते. अशा जेव्हा-जेव्हा टंचाई सदृश परिस्थिती असते, तेव्हा बंदी घातली जाते. जर इंधन टंचाईची आहे, तर आजही साधारणपणे भारतात येणारं 25, 30, 35% इंधन हे निर्यात केलं जातंय. हे म्हणजे तिथून डॉलर्स गेलेले चालतात. आत्ता नुकतीच अदानींनी अमेरिकेमध्ये $10 बिलियन इन्व्हेस्ट करण्याची घोषणा केली आणि त्यांच्यावरची सेटलमेंट केली. घोषणा म्हणजे ती केस बंद करण्यासाठी सेटलमेंट केली. हे परदेशात जाणार ना, हे डॉलर्स कोण देणार? हे येणार नाहीयेत. अर्थातच नाही देणार ना. रुपया भारताच्या बाहेर गेल्यानंतर रुपयाचा प्रश्नच नाही येते. बरं एल-आर-एस जी स्कीम असते, भारतातनं सर्टन अमाउंट तुम्हाला बाहेर नेता येते, गुंतवणूक करता येते, त्याच्यावर बंदी घातली का सरकारने? त्याच्यावर बंदी घातली नाहीये. म्हणजे हे म्हणजे जेव्हा पाण्याची टंचाई होते, तेव्हा कसं सांगतात, की तुम्ही जरा 2 ग्लास पाणी कमी प्या, असं सर्वसामान्यांना सांगायचं आणि स्विमिंग पूल मात्र चालू ठेवायचे. जे पंचतारां ही उक्ती आणि कृतीमध्ये हा फरक आहे. हा सर्वांना समजणं गरजेचं आहे. मग आता येऊन मग आता येऊन हे सांगण्याचं कारण काय? आय सस्पेक्ट मला अशी शंका वाटते. संकट आहेच, त्याबद्दल आपण विस्ताराने बोलूच. पण हे येऊन सांगण्यामागचं कारण असं आहे, की संकटाची जाणीव करून देऊन अशी परिस्थिती येईल या कव्हरमध्ये कदाचित या काळामध्ये बरेचसे डिसिजन्स असे घेतले जातील, जे नॉर्मल सर्कमस्टन्सेसमध्ये घेताना नाकी नऊ येऊ शकतात. म्हणजे भारताचे मार्केट्स अमेरिकेला कदाचित ओपन करून दिले जातील. युरोप ईयूला ओपन करून दिले जातील. कृषी क्षेत्रामध्ये निर्णय घेतले जातील. पॉवर सेक्टरमध्ये निर्णय घेतले जातील. मायनिंगमध्ये निर्णय घेतले जातील. म्हणजे साधारण असं चिन्ह दिसतंय, की ह्या कव्हरच्या खाली आपली लूट होऊ देण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हे आपल्याला येतंय. मला आता तुम्ही हे जे सांगितलं, आता त्यालाच आपण घेऊयात आणि एकदम सामान्य लोकांचे जे रोजचे प्रश्न आहेत ना, त्याच्यावर घेऊयात. आता तुम्ही जसं सांगितलं, की इंधन आपल्याला आयात करावं लागतं. जवळपास 80% इंधन आयात करावं लागतंय. मागे मी Facebookवर पोस्ट टाकली होती, की बाबा आपल्याकडे फक्त आता 7 दिवसांचा रिझर्व्ह शिल्लक आहे. त्यानंतर आपल्याला अनेक देशांकडून मागून इंधन घ्यावं लागलेलं आहे. अमेरिकेची परमिशन घेऊन बरं का.
आता अमेरिका पण म्हणते, की बाबा तुम्ही रशियाकडून तेल घेऊ शकत नाही. इराण म्हणते, की आम्ही तेल द्यायला तयार आहोत. पण भारत सरकार काय आता ते तिथून तेल घ्यायला तेल घेऊ शकत नाहीये अमेरिकेच्या दबावापुढे. हा एक मुद्दा झाला. पण माझं म्हणणं असं आहे, की भारताच्या आजूबाजूचे जे देश आहेत, आता उदाहरणार्थ पाकिस्तान. देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं, की पाकिस्तानमध्ये ₹415 पेट्रोल आहे. त्यांनी स्टेटमेंट दिल्याच्या दिवसानंतरपासून आजपर्यंत ₹450 पर्यंत ते गेलेलं आहे. तर पाकिस्तानची करन्सी आणि भारताची करन्सी या दोघांची जर तुलना केली, तर भारतात पेट्रोल हे किती रुपयापर्यंत जाईल? आणि मला शंका आहे, की इथेनॉलचा सुद्धा याच्यामागे खूप मोठा काळा बाजार चालू आहे आणि हा प्रश्न महत्त्वाचा आहे याच्यासाठी, कारण गेल्या 5-6 दिवसांपासून अनेक ठिकाणचे पेट्रोल पंप बंद आहेत. अनेक ठिकाणी पेट्रोलसाठी रांगा लागलेल्या आहेत. शेतकऱ्यांना त्यांचे जनरेटर आणि ट्रॅक्टर चालवण्यासाठी, इतर मशिनरीज चालवण्यासाठी डिझेल मिळेना झालेलं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या एकूण उत्पादन क्षमतेवर खूप मोठा परिणाम झालेला आहे. तर तुम्हाला काय वाटतं, पेट्रोल, डिझेल हे इंधनाचे जे दर आहेत ते कुठवर जातील आणि त्याचे काय-काय परिणाम होतील आणि लोकांनी त्याला कसं तोंड दिलं पाहिजे? मुळात इंधनाचे जे दर आहेत ते आपल्याकडे ते दर दिसतायत. ₹100 समजा पेट्रोलचा भाव दिसतोय, तर तो मुळातच 117, 118, ₹120 होता. तो समजून येत नाहीये. त्यामुळे इतर देशांशी तसाच्या तसं तुलना करण्यामध्ये काही अर्थ नाही. कारण तिथे इथेनॉल ब्लेंडिंग होतं का? किती टक्क्यामध्ये होतं? हे समजून घेतलं पाहिजे. हा मुद्दा क्रमांक 1. मुद्दा क्रमांक 2 जो फारसा चर्चेत येत नाही म्हणून तेच मला जास्त हायलाइट करायचे. एखाद्या नोकरी करणाऱ्या माणसाला समजा असं सांगितलं, की तुझा पगारामध्ये आम्ही कपात करणार नाही. पण तुझा पी-एफ कट करू. तर ते सरकार म्हणजे ते मान्य असेल का त्या व्यक्तीला? अर्थातच नसणार आहे. कारण ते पगार तेवढाच राहतोय. पण तुम्ही हे पी-एफ कट करताय याचा अर्थ तुम्ही कुठेतरी म्हणजे कपात करताय किंवा कुठेतरी माझ्या वाट्याचं करून घेताय. तर ही छुपी म्हणजे सरकारने जे एक्साईज त्या फ्युएलवरचं कमी केलंय ₹10, ₹11 जे काही कमी केलंय, हे आपण समजतोय की आपल्यावर सरकारने मेहरबानी केली. नाही, तेल कंपन्यांना केलेली मदत आहे ही. आपल्यावर केलेली नाही. कारण हे जे आहे हे सरकारचं करांमधनं जमा होणारं उत्पन्न आहे आणि हे उत्पन्न कोणावर खर्च होतं? तर आपल्यावर खर्च होतं हे. या उत्पन्नामधून रस्ते बनतात, या उत्पन्नामधून लाडके बहिणीचे पैसे जातात, या उत्पन्नामधून 80 कोटी शेतकऱ्यांना 5 किलो धान्य दिलं जातं. म्हणजे कुठेतरी समाज हितोची जी कामं होणार आहेत, ते कर उत्पन्न कमी झाल्यानंतर त्याचा इम्पॅक्ट होणार. ही महत्त्वाची गोष्ट आहे. त्यामुळे हे ₹10 सुद्धा आपण किंमत वाढली आहे ह्याच्यातच धरायला हवेत. किंमत वाढली नाहीये, तेवढीच ठेवली असं नाहीये. ₹3.90 आणि हे सगळे किंमत वाढलेल्यामध्येच गृहीत धरायला हवं. राहिला प्रश्न आता पुढे कितपत वाढू शकतात. आता ॲक्चुअल मार्केटमध्ये म्हणजे फ्युचर्सवर नाही, पण ॲक्चुअल मार्केटमध्ये ज्या खरेदी होत आहेत, तिथे बऱ्याचदा फ्लक्च्युएट होऊन सुद्धा साधारण $110 आसपास या किमती आहेत आणि शॉर्टेज होणार एवढं नक्की हे काही युद्ध संपलं तरी सुद्धा आपली डॉलर पुन्हा तेच रुपया घसरतोय त्याचाही परिणाम त्याच्यामध्ये होणार आहे. सडन वाढलेली डिमांड याचाही परिणाम होणार आहे. कमी झालेला सप्लाय तो जाईल पेट्रोल. खरं असं एवढं कॉन्फिडेंटली एखादा आकडा टाकायला पण आपली तेवढी छाती नाहीये, की वाटेल तो आकडा तेवढी इंचाची छाती नाहीये. पण एक स्पेक्युलेटिव्ह सांगायचं झालं तर 130च्या आसपास जाण्याची शक्यता दिसतेय आणि हे सरकारला पण दिसतंय. म्हणजे वाढत. कारण तेवढा आता इथेनॉल ब्लेंडिंग केल्यानंतर पण 31 हो. जाण्याची शक्यता दिसतेय तशी. कारण हे कशावरनं? तर साधा तर्क आहे. कारण तेल कंपन्यांचं आत्ताच म्हणणं चालू आहे, की ₹25 चा असं 15 ते ₹20 चा म्हणजे पेट्रोलवर साधारण ₹11 चा आणि डिझेलवर ₹25 चा आम्हाला पर लिटर लॉस होतोय असं त्यांचं म्हणणं चालू आहे. म्हणजे ही पूर्वतयारी असावी. त्यावरून आपण म्हणू शकतो, की साधारण तेवढी किमती वाढू शकतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अनेकांना समजत नाही आणि अनेक जण मांडणी करता नाही म्हणतात, "अरे ठीक आहे ना, मी पेट्रोल वाढलं तर माझा महिन्याचा खर्च किती वाढेल त्याने?" पण आपलं संपूर्ण जे काही आयुष्य त्यामध्ये असणारे उत्पादन, सेवा हे सगळंच्या सगळं हे डिझेल आणि इंधनावर अवलंबून आहे. आज बऱ्याच ठिकाणी केवळ आणि केवळ गॅसच्या शॉर्टेजमुळे लोकांनी स्थलांतर केलंय. कारण त्यांना अशा अनेक ठिकाणी असं झालंय, की त्यांना जेवण बनवण्याचा मार्गच उरलेला नाहीये. म्हणजे शहरामध्ये तुम्हाला काही चूल-बिल करता नाही येत नाही. त्यामुळे त्यांना असा पर्याय दिसला, की गावी गेलो, तर निदान आपल्याला लाकडं तरी मिळतील. ह्या एकच म्हणजे
म्हणजे इतर शॉर्टेज नाही, म्हणजे ही कोविडसारखी पण परिस्थिती नाही, वेगळी परिस्थिती आहे. त्यामुळे इंधनाच्या भावाचा आणि एप्रिल महिन्यामध्ये आपलं होलसेल इन्फ्लेशन जे होतं, घाऊक महागाई होती ती 8% च्या वर होती. जेव्हा इंधनाचं स्ट्रीमलाईन म्हणजे किमती वाढलेल्या नव्हत्या. इलेक्शन चालू असल्यामुळे सगळं छान आहे. सब चंगासी वातावरण होतं. कोणी अडचणीबद्दल बोलत नव्हतं. अशा वेळेस ही परिस्थिती होती. त्यामुळे येत्या काळामध्ये महागाई मला माहीत नाही आपलं प्रेक्षकांचं ॲव्हरेज वय काय आहे, पण मी असं समजतो अ, 70च्या दशकात जन्मलेल्यांना आणि जाणीव म्हणजे पैशांची आर्थिक जाणीव असलेल्यांना 70-80च्या दशकात त्यांना कधी न बघितलेली महागाई पुढच्या 2-4 महिन्यात बघायला मिळू शकते. त्यांनी कधीच नसेल बघितली अशी परिस्थिती. बरं, मला आपला प्रेक्षक हा विषय हा शब्द जो तुम्ही वापरला त्याच्यावरून मला एक सांगायचं आहे. YouTubeच्या सगळ्या कमेंट मी वाचत असतो. त्याच्यामध्ये 7 ते 8 कमेंट मला अशा पद्धतीने मिळाल्या आणि त्या खूप पोटतिडकीने विचारल्या गेल्या होत्या. त्या मुलांना एक्झाम द्यायची आहे. मग ती IELTSची एक्झाम असेल, GREची एक्झाम आहे, TOEFLची एक्झाम आहे. तर त्यांनी होल्डवर ठेवलंय. ते म्हणाले, की सडनली डॉलरचा रेट वाढला आणि ह्या एक्झाम घेणाऱ्या ज्या एजन्सीज आहेत किंवा एक्झाम जिथे दिली जाते त्यांनी सुद्धा डॉलरमध्ये रेट वाढवलेत. तर जर समजा डॉलरचा रेट 100च्या वर गेला किंवा 110 पर्यंत पोहोचला, तर आमच्या एक्झामची फी पण जास्त होते आणि असे एकदम नाही आहेत, खूप मुलं आहेत, की ज्यांचे छोटे-छोटे प्रश्न आहेत, की डॉलरच्या रेटवर त्यांच्या एकूण सगळ्या गोष्टी डिपेंड आहे. तर तुम्हाला काय वाटतं, की तेलाचे भाव तर वाढतील, तेलाच्या भावाबरोबर आता दुधाचेही भाव वाढलेले आहेत. डॉलरचा रेट हा कुठवर जाऊ शकतो आणि त्याचे काय परिणाम आपल्या रोजच्या आयुष्यावर घडू शकतात? डॉलरचा रेट रिवाईव्ह होण्याचे काही चान्सेस दिसत नाहीयेत, कारण आपोआप काही गोष्टी वाढतच राहील. मुळात डॉलरचा रेट कायम कमी म्हणजे तो तसा वाढतच राहिलेला होता. ती साधारण ऑन एन एव्हरेज 3% 3-4% कमी होत होता. गेल्या वर्षभरामध्ये 10-11% तो पडलाय आणि त्यासाठी जोरदार प्रयत्न चालू आहेत. उदाहरणार्थ प्रयत्न असे चालू आहेत, की आता हे जे ट्रेड डील वगैरे केले जात आहेत, यातून कुठल्याही मार्गाने म्हणजे आपल्याकडे इन्व्हेस्टमेंट आणण्याचा प्रयत्न होईल. हे अदानींची सेटल झालेली केस असो, ईयूची म्हणजे हा प्रयत्न अ, जोरात आहेत. पण ते योग्य दिशेला आहेत का आणि देशाच्या फायद्याचे आहेत का हा वेगळा मुद्दा. पण हे प्रयत्न त्या ज्या ऑब्जेक्टिव्हसाठी म्हणजे डॉलरचा रेट कमी करण्यासाठी मला 99% खात्री आहे. 1% खात्री आपण देऊ शकतो. 100% खात्रीपूर्वक राहू. 99% खात्री एका इतक्यात रिवाईव्ह होत नाही. 100 क्रॉस होणार. 110 सुद्धा नाही. 227 मध्ये आपण 108, 110 वगैरे सुद्धा बघू शकतो आणि जर बापरे! हो, हो. बघू शकतो. त्यामुळे ते डॉलरचा रेट कमी होईल म्हणून आयुष्यातले महत्त्वाचे निर्णय अ, घेऊ नये. कमी होण्याच्यासाठी थांबू नये त्यासाठी. महत्त्वाचे निर्णय असतील. हां, iPhone वगैरे घ्यायचा आहे कोणाला आणि ते वाट बघत असतील तर त्यांनी निश्चितपणे थांबावं. काही हरकत नाही. आता नाही हा प्रश्न विचारण्याचं कारण असं होतं, काही एक प्रश्न त्याच्यामध्ये असे 7-8 प्रश्न, 10 प्रश्न आलेले होते. ते असे होते, की आमचे छोटे-छोटे उद्योग आहेत. कोणी धारावीमध्ये उद्योग करतंय, कोणी भिवंडीमध्ये उद्योग करतंय, कोणी छोट्या-छोट्या वस्त्यांमध्ये उद्योग करतंय आणि उद्योगांमधल्या अनेक छोट्या मॅन्युफॅक्चरिंग गुड्स जे आहेत ते परदेशी पाठवतायत. तर ते संभ्रमात आहेत, की बाबा जर डॉलरचा रेट वाढला तर निर्यात केली तर आम्हाला जास्त पैसे मिळतील का? आम्हाला त्याच्यातून काही फायदा होईल का? बघा, सामान्य लोकांचे प्रश्न अगदी सामान्य असतात. तर त्यांना बऱ्याच वेळेला तर्कही नसतो, शेंडागुडखा नसतो, पण ते प्रश्न असतात. तर त्यांच्या ह्या समस्येवर तुम्ही काय सांगू शकाल? नाही निर्यात करण्यासारखे निर्यातक्षम जे उद्योग आहेत आणि त्यांना ही संधी आहे. त्यांनी काही होर्डिंग करून उद्या रेट वाढतील म्हणून जास्त पैसे मिळतील यासाठी या थांबण्यामध्ये काही अर्थ नाहीये. कारण हातातले पैसे जे खिशात आहेत ना, ते पैसे जास्त महत्त्वाचे असतात. ते मार्केटमध्ये आहेत आणि माझे येणार आहेत आणि जे भविष्यातले पैसे ते तेवढे महत्त्वाचे नसतात. जे पैसे आपल्या खिशात आहेत ते महत्त्वाचे असतात. कारण आज जर त्यांच्या पैशामध्ये 99-97च्या रेटने पैसे आले आणि अजून 4 महिन्यांनी ते 105च्या रेटने येणार असतील. पण आज त्याचा ते उपयोग योग्य वेळेस, योग्य प्रकारे करू शकतात आणि म्हणजे ते व्यवसाय चालता राहू शकतो. त्यामुळे निर्यात करणाऱ्यांसाठी चांगलीच परिस्थिती आहे आणि निर्यात करणाऱ्यांसाठी यापुढे चांगलेच दिवस राहणार आहेत. त्यामुळे निर्यातदारांनी आणि रेमिटन्स मिळवणाऱ्यांनी खुश राहायला हरकत नाही. म्हणजे मुलं अमेरिकेत आहेत, आई-बाबा इथे आहेत आणि संध्याकाळी अ, मोदी ये तो मुमकिन है WhatsApp मेसेज पाठवणारे सगळे काका लोकांना चांगले रेमिटन्स पैसे येणार. त्यांचे असेच पैसे वाढले, की म्हणजे ज्या $1,000 मागच्या वर्षी त्यांना 86,000-87,000 मिळत होते, ते यावर्षी त्यांना 97,000-98,000 मिळणार आहेत. त्यामुळे त्यांना आणि निर्यातदारांना ही चांगली वेळ आहे. फायदा आहे.
हां, नाही हा प्रश्न विचारणाऱ्यांमध्ये सगळ्यात जास्त कोण होते, तर छोटे-छोटे बचत गट चालवणारे, सेल्फ हेल्प ग्रुप असणारे जे लोक आहेत, त्यांचे अनेक खाद्यपदार्थ आहेत. आता उदाहरणार्थ पापड आहेत, उदाहरणार्थ लोणची आहेत, जी परदेशामध्ये ते एक्सपोर्ट करतात, छोट्या स्केलवर बनवतात. मग त्यांच्यासाठी हा चांगला एक सल्ला तुमच्याकडून हा डेफिनेटली जाईल. तर ज्यांनी प्रश्न विचारले होते, त्याच्यासाठी हा फार मोलाचा सल्ला आहे. हो, हो. त्यांनी ही संधी अजिबात सोडू नये आणि उद्या चांगले अजून भाव येतील म्हणून वाट बघण्यापेक्षा ह्या संधीचा वापर करून त्या भांडवलातनं अजून उत्पादन करून ते निर्यात करावं. मोदीजी सांगतात तसं आपदा में अवसर शोधा आणि काम करा. तर आता मोदीजींचा विषय निघालाय म्हणून मोदीजी मागे एकदा म्हणाले होते, की भजिया तलना भी तो एक एंटरप्रेन्योरशिप का ही काम है. पण आता ते म्हणालेत, की तेलाचं कमी तळलेलं खा, तेल तळायला वापरू नका. भारत आजही खाद्यतेलांच्या ज्या बिया आहेत, त्यांच्या बाबतीत स्वयंपूर्ण नाहीये. खाद्यतेलाच्या बाबतीतही स्वयंपूर्ण नाहीये. एका गृहिणीला माहीत असतं, की घरातलं तेल तिचं अख्खं बजेट काय लेव्हलला कोलमडून टाकू शकतं. तिला जर तेल नाही मिळालं, तर भाज्या चांगल्या होत नाहीत. भाज्या चांगल्या नाही झाल्या, की घरामध्ये वाद होणं आणि भांडणं होणं हे पोलिस स्टेशनमध्ये बघितलेले प्रकार आपण सर्रासपणे पाहत असतो. खूप हसायला येईल प्रश्न ऐकणाऱ्यांना, पण घरांमध्ये वाद जेवणाच्या चवीवरून कसे चालतात ते आपण बघितलेले आणि कमी तेलाचं खाण्याची परंपरा आपल्याकडे नाहीये. चमचमीत सगळ्यांना लागतं. माझ्या आवडीचे बटाटे वडे खाणारे लोक आपल्याकडे खूप खोऱ्याने भरलेले आहेत. तर अशा स्थितीमध्ये ज्यावेळेला तेलाचे पदार्थ कमी खायचे, तळलेले म्हणजे तळलेले पदार्थ कमी खायचं असं जेव्हा सरकार सांगतंय, तर त्याचा परिणाम हा सगळ्यात मोठा होतो. जे स्ट्रीट फूड वेंडर आहेत, वडापाववाले आहेत. अख्ख्या मुंबईची इकॉनॉमी जी आहे स्ट्रीट फूडमधली वडापाव आणि भज्यांवर चालते. तर ते तर झालंच आणि घरातलं बजेट. या 2 गोष्टींवर काय तोडगा काढता येईल आणि कशा पद्धतीने यांनी बघितलं पाहिजे. तेलाचा वापर कमी केल्यानंतरचा जे संकट आहे त्याला तोंड कसं दिलं पाहिजे? ओके. ह्याच्यात ह्या प्रश्नाची 2 यातले 2 काय म्हणतात लेयर्स आहेत. पहिली फर्स्ट ऑफ ऑल मला एक फॅक्ट चेकिंग आत्ताच्या आत्ता करायचं आहे. मोदीजींनी भजिया म्हणजे पकोडे तळणे ह्याला एंटरप्रेन्योरशिप म्हणजे तो प्रश्न असा म्हणजे तो विषय होता नोकरी निर्माण करण्याबद्दल आणि त्यांनी म्हटलं, की पकोडे तळणेसुद्धा रोजगार आहे. या 2 वेगळ्या गोष्टी आहेत. जेव्हा तुम्ही नोकरी देऊ शकत नाही, तेव्हा तुम्ही एंटरप्रेन्योरशिपबद्दल बोलताय. त्यामुळे त्यांनी जे इक्वेट त्यांनी केलंय ते चुकीचं केलंय. हा प्रश्न नोकरी संदर्भातला आहे. आणि त्यांनी असं सांगितलं नोकऱ्या नाही तर बरोबर आहे. तसं तर मग रस्त्यावर ते येऊन अ, गाडीवर जे सनफिल्म विकतात उन्हाळ्यामध्ये, पाऊस म्हणजे पिचकाऱ्या विकतात, झेंडे विकतात, तो पण रोजगारच आहे. मग आपण प्रश्न त्या संदर्भात नव्हता. त्यामुळे हे त्यांनी मिसगाईड केलेलं होतं. एनिवे पण हा एक त्यातला म्हणजे प्रकर्षाने जाणवलं म्हणून लगेच ते सांगितलं. दुसरं खाजगी सल्ला देणं आणि सार्वजनिक सल्ला देणं याच्यामध्ये ना एक फार मोठा फरक आहे आणि आपल्याला अ, जबाबदारीने बोलण्याची सवय असते किंवा असा आपली आपली तेवढी अपेक्षा असते, की आपण थोडं जबाबदारीने बोलावं. त्याचा काही परिणाम झाला तरी चालेल, हरकत नाही. उदाहरणार्थ तुम्ही सोनं घेऊ नका. पण सोन्यावर जे लाखो किंवा करोडो लोकं व्यवसायावर अवलंबून आहेत, त्यांच्याबद्दल काय? तसंच स्ट्रीट फूड तुम्ही खाऊ नका, असं म्हणता नाही येणार. असा कुठलाही एखादा सल्ला देताना त्याच्यावर आधारित एक समाजव्यवस्था असते आणि त्या समाजव्यवस्थेमध्ये तुम्ही बघाल तर त्याच्यावर रोजगार म्हणून बघणारी सुद्धा म्हणजे त्या फील्डमध्ये रोजगार म्हणजे त्या कामांमधून त्यांना 4 पैसे संध्याकाळी घरी नेता येतात, असे सुद्धा अवलंबून असतात. त्यामुळे सरसकटपणे कुठलाही सल्ला देणं थोडं कठीण आहे. पण तरी आपण त्यातनं प्रयत्न करू, की यातनं ह्यातनं आता काही कुठले निर्णय घ्यायचे, कुठे कशी बचत करायची किंवा काय. तर ह्याचा प्रयत्न करू. ओके. थंब रूलने हा कोणाला सगळ्यांना सरसकट अप्लाय होणार नाही. लोकांना थोडी आपापली लाईफस्टाईल आणि हे सर्व बघून त्याच्यामध्ये चेंजेस करावे लागतील. कारण एकाशी वन टू वन बोलत असताना त्याला सल्ला देणं फार कंपॅरेटिव्हली ह्या जेनेरिक सल्ल्यापेक्षा सोपं असतं. आता तेलाचा प्रश्न जो आहे, तेलाचा प्रश्न म्हणजे खाद्यतेलाचा प्रश्न आहे. खरं तर सरकारकडनं पण आपल्याला अपेक्षा अशी होती, की खाद्यतेल किंवा असल्या कुठल्याही याच्यावर एक शॉर्ट टर्म सोल्युशन असतं आणि एक लाँग टर्म सोल्युशन असतं. की तुम्ही घरामध्ये पाणी शिरलंय, तर की तुम्ही असं सरकार असं सांगू शकत नाही, तुमच्या घरात पाणी शिरलंय तर तुम्ही पोहायला शिका. असं सांगू शकत नाही ना, पावसाळ्यामध्ये तुमच्या घरात पाणी शिरलं तर तुम्ही पोहायला शिका. तर हे साधारण तसं झालं, की तुम्ही आता खाद्यतेल कमी वापरा. पण खाद्यतेल किंवा ह्या ज्या सर्व समस्या असतात, हे काही अचानक झालेलं नसतं. हे अंदाज असतो सरकारला.
किंवा आपण जर खाद्यतेलासारख्या कृषी उत्पादनावर सुद्धा डिपेंडंट जर असू, तर त्याच्यावर एक साधा निर्णय घेता येण्यासारखा होता वर्षानुवर्षामध्ये, की तेलबियांना हमीभाव देऊ शकले असते. जेणेकरून तेलबियांचं म्हणजे ह्या पद्धतीत याचं उत्पादन वाढू शकलं असतं. एनिवे तर हा झाला लाँग टर्म आणि जो सरकारने इम्प्लिमेंट करण्याची गोष्ट आहे. आपल्याला अ, आता अगदी सर्रास म्हणजे फर्स्ट तोंडातनं बाहेर पडणार आहे, की बाहेरचं खाणं कमी केलं पाहिजे. पण पुन्हा मी सुरुवातीला म्हटलं त्याप्रमाणे बाहेरचं खाणे कमी केलं तर म्हणजे बाहेर जे व्यवसाय चालतात त्यांच्या बिझनेसेसवर त्याचा परिणाम होणार. मग त्यांनी काय करायचं? हा गुंतागुंतीचे प्रश्न आहेत त्यामध्ये. म्हणजे अगदी समाज व्यवस्था एवढी गुंतागुंतीची असते, की त्याच्यामध्ये सर्वांचं म्हणजे टेलर मेड सोल्युशन देता येत नसतं. पण त्यातल्या त्यात रॅशनली विचार करून, की बाबा आपण जी काही खरेदी करत असतो किंवा जो काही खर्च करत असतो, तो त्याचा फायदा जास्तीत जास्त लोकांना होणाऱ्या ठिकाणी आपण पैसे खर्च करावे मुळात. उदाहरणार्थ लक्झरी गुड्स म्हणजे फॉर एक्झाम्पल उदाहरणच द्यायचं झालं तर एखादा लक्झरी ब्रँड आहे, त्याचं एक शोरूम असतं. त्या शोरूममधनं जेव्हा तुम्ही खरेदी करता, तेव्हा आपण खरेदी केलेल्या वस्तू मधनं मिळणारा प्रॉफिट आहे, तो फार कमी लोकांबरोबर शेअर होत असतो आणि ज्यांच्यामध्ये शेअर होतो त्यांची सस्टेन करण्याची कपॅसिटी खूप जास्त असते. ते अशा प्रकारचे काळ वर्षानुवर्ष सुद्धा सहन करू शकतात एवढे त्यांच्याकडे रिझर्व्हज असतात. त्यामुळे प्रयत्न असा करावा, की तुलनेने कमी आर्थिक म्हणजे खराब आर्थिक परिस्थिती असणाऱ्यांना त्याचा फायदा होईल आणि अधिक जास्त लोकांमध्ये त्याची डिस्ट्रिब्युशन त्या खरेदीचं होईल. एक प्रयत्न करू शकतो आणि त्यातल्या आणि आपल्यासारखे म्हणजे जरा जरा बऱ्या परिस्थिती असणारे सुस्थितीत आहेत, त्यांना माझी एक कळकळीची विनंती आहे. म्हणजे हा खरं तर अशा परिस्थितीमध्ये उलटा सल्ला होणार आहे. पण एक विनंती असं समजू, की आपल्याकडे येणारे जे हेल्प्स आहेत, जे किमान पगारावर आहेत, किमान त्यांना 5% आपण पगार किंवा मोबदला वाढवून दिला पाहिजे या परिस्थितीमध्ये. जर आपल्याकडे घरकाम आलंय, आपली एक एक सुट्टी केली तर पगार कापणारे लोक आहे. तर यांच्याकडून काय 5% अपेक्षा आपण धरणार आहोत. आपलं अपील करण्याचं काम आहे आपल्या ऐकणाऱ्यांपैकी ज्या कोणाचा गोपंच पोचच असेल. डेफिनेटली बघू 10 घरं जरी सुधारली तरी खूप झालं. पण सूरज मला याच्यामध्ये ना एक अजून प्रश्न असा आहे, की आता सगळीकडे अनेक शहाणे सुरते लोकं सांगतायत, की बाबा उधळपट्टी नका करू. गाड्या-गुड्या खरेदी करू नका. उगाचच पैसे खर्च करू नका. तर याच्यातला जो शब्द आहे ना, एक वाक्य आहे ना, उगाचच पैसे खर्च करू नका. हे उगाचच म्हणजे काय? सामान्य कॉमन मॅन जे आहेत, म्हणजे कनिष्ठ मध्यमवर्गीय, मी उच्च मध्यमवर्गीयही बोलत नाही, मध्यमवर्गीयही बोलत नाही. कनिष्ठ मध्यमवर्गीय, गरीब आणि बिलो पॉवर्टी लाईन यांनी उगाचच खर्च करू नका चा अर्थ काय घ्यायचा? काय-काय गोष्टी टाळल्या पाहिजेत? कुठे-कुठे खर्च वाचवले पाहिजेत? कसे खर्च वाचवले पाहिजेत? या गोष्टीवरचे सल्ले प्लीज झाले पाहिजे. सांगा तो. भारतामध्ये 100 कोटी लोकं गरजेच्या वस्तूसुद्धा खरेदी करू शकत नाहीत. त्यामुळे ही लोकसंख्या या देशामध्ये असताना मला कुठलाही सल्ला देताना खरं तर जीवावर जड येईल, की अरे कुठले शहाणपणाचे सल्ले देतोय. कुठून खरेदी करणार आहेत? पण तरीही हा प्रश्न पण तेवढाच महत्त्वाचा आहे. म्हणजे त्यामुळे उगाचच्या डेफिनेशन मी फार साधी एक डेफिनेशन सांगतो. उगाचच म्हणजे सर्वात महत्त्वाचं म्हणजे हाव आणि भीती याला शरण जाऊन कुठलाही खर्च करू नका. हाव आणि भीती. हे फंडामेंटल रूल आयुष्यभर लक्षात ठेवण्याचा आहे. म्हणजे या रूल लक्षात ठेवला तर बचत होईल, फसवणूक होणार नाही. म्हणजे बऱ्याच बचत योग्य ठिकाणी होईल. म्हणजे हाव आणि भीतीला जर आपण कॉम्प्रोमाईज नाही झालो, तर एक पहिली एक. दुसरी गोष्ट आहे इन्स्टिंक्टिव्हली किंवा कोणाला दाखवण्यासाठीचे जे खर्च आहेत, ते करू नये. म्हणजे ज्याची आवश्यकता नसते. बऱ्याच याच्यामध्ये म्हणजे उदाहरणार्थ लग्न समारंभ, मोठे-मोठे खर्च करून केले जाणारे लग्न समारंभ. लग्न समारंभ असतो, iPhone असतो, गाडी असते, बायको असते. असे बरेचसे क्लिसेल अशी गळ्यातली चेन असते, हातातली अंगठी असते. असे बरेचसे काही खर्च असतात, की ज्याच्यामध्ये अ, आपल्याला ज्या डिसिजन मागे ना
तिसरा माणूस हे बघून खुश होईल, म्हणजे तिसरा माणूस हे बघून माझं कौतुक करेल किंवा मला मान देईल किंवा त्याला थर्ड पार्टी व्हॅलिडेशन जे म्हणतात. थर्ड पार्टी व्हॅलिडेशनसाठी खरं तर कुठलाही खर्च करण्याची गरज नसते. आपल्याला जर थर्ड पार्टी व्हॅलिडेशनची गरज पडत असेल तर इंट्रोस्पेक्शनची, म्हणजे आतमध्ये उतरून बघण्याची गरज असते. पण आपण फार फिलॉसॉफिकल नको जाऊया. त्या व्यतिरिक्तची गोष्ट आहे की जे आरोग्याला अहितकारी, घातक अशा सगळ्याच सवयी, युद्ध होवो, संकट येवो किंवा न येवो, आपण सोडण्याचा प्रयत्न करायला हरकत नाही. मग त्यामध्ये अयोग्य खाणं असेल, त्यामध्ये एखादं व्यसन असेल, व्यसनाधीनता असेल. व्यसनाधीनता हा शब्द मी जाणीवपूर्वक बोलतोय. कारण काही एक लोकं कंट्रोलमध्ये, म्हणजे मला मोरॅलिटी मला काही कोणाला सांगायची नाही. आपण विषय आपला आर्थिक आहे, त्यामुळे मोरॅलिटीबद्दल कडे सांगायचं नाही. पण हेल्थ हेल्थ आपल्याला जर मेंटेन करायची असेल, कारण हेल्थबद्दल फार जागरूक असण्याची गरज आहे. आणि आज जर संकट आहे म्हणून तुम्ही काटकसर करत असाल, तरी मी सांगेन तुमच्याकडे हेल्थ इन्शुरन्स नसेल तर एक थोडे पैसे बाजूला काढून हेल्थ इन्शुरन्स घ्या. बाकीची कुठलीही काटकसर करा. कारण आज भारतामध्ये अशी परिस्थिती आहे, की एक गंभीर आजारपण सुदृढ, म्हणजे धडधाकट आर्थिक अवस्थेत असणाऱ्या कुटुंबाला 10 वर्ष मागे नेतं. दारिद्र्य दारिद्र्य रेषेत ढकलू शकतं. दारिद्र्य रेषेत मी तरी 10 वर्ष बोलतो. नाही, दारिद्र्य रेषेत नेऊ शकतं. आणि हे फक्त बोलण्याची गोष्ट नाही, अशी मी स्वतःही बघितलेली आहेत आणि अशी उदाहरणं दिसतात आणि हे स्टॅटिस्टिकली प्रूव्हन गोष्ट बोलतोय. म्हणजे माझा अनुभव, माझा इको चेंबर, मी 4 जणांची बोललो म्हणून नाही बोलत आहे. हे स्टॅटिस्टिकली दिसलेली गोष्ट आहे, की एक गंभीर आजारपण माणसाला दारिद्र्य रेषेमध्ये खाली ढकलू, जे पॉव्हर्टी लाईनमध्ये, जे मध्यम वर्ग मधून दारिद्र्य गरीब या वर्ग श्रेणीमध्ये ढकलू शकतं. त्यामुळे हा काळ आहे. या काळामध्ये आरोग्याची काही अशी अगदी की इम्पॉर्टंट सांगायचं झालं तर आरोग्याची अतिशय काळजी घ्या. योग्य खाणं खा. पुन्हा एकदा त्यांची माफी मागून ज्यांना 5 किलो धान्यावरच आहे त्यांना मी, म्हणजे कुठल्या तोंडाने सांगणार योग्य खाणं खा. पण जे त्या बाहेरची लोकं आहेत, त्यांनी निदान आरोग्याची काळजी घ्यावी. त्यानंतर आता फार मोठ्या प्रमाणावर कर्जाच्या जाहिराती चालू होती. म्हणजे तुम्हाला खूप सहज कर्ज मिळण्याच्या जाहिराती, जे जे अगदी, अगदी. सूरज, कर्जाच्या जाहिरातींचा तुम्ही विषय काढला, तो तुम्ही त्याच्याबद्दल पूर्ण माहिती द्या. पण त्याला एक जोड प्रश्न मी तुम्हाला देतो आणि तो जोड प्रश्न घेतल्यानंतर तुम्ही सांगा. तुम्ही जसं म्हणालात, की आता कर्जाच्या जाहिराती सुरू होतील, मार्केट बघणार असेल, लोकांना पैशांची गरज आहे. एक केस स्टडी सांगतो. एक माझा मित्र आहे, त्याने ऑनलाईन ॲपला भुलून कर्ज काढलं होतं आणि त्याला बिचाऱ्याला काही ते कर्जाचा हप्ता देता आला नाही. तर त्याच्या मोबाईलमधला डेटा पाहण्याची परमिशन तर ऑलरेडी त्या ॲपला असते. मग त्याचे फोटो घेतले गेले, बहिणीचे फोटो, त्याच्या खाली मॉड्स करून न्यूड मॉडेलचे फोटो लावले गेले आणि त्यांच्या नातेवाईकांच्या WhatsAppवर ते फोटो पाठवण्यात आले आणि त्याच्यातून नंतर त्याने आत्महत्या केली. त्याच्या बहिणीनेही आत्महत्या केली. ही गेल्या वर्षीची गोष्ट आहे. तर कर्जाच्या जाहिराती येतील, तर या सगळ्या लोकांना एक जरा सल्ला द्या, की कर्ज जर लागत असेल तर कधी घ्यावं, कसं घ्यावं, कुणाकडून घ्यावं, किती घ्यावं आणि कर्जाचा परतावा होत नसेल तर आपण काय केलं पाहिजे? मुळात कर्ज तुम्हाला ॲसेट बिल्डिंगसाठी असेल तर घ्यावं, लायबिलिटी बिल्डिंगसाठी असेल तर आता तर विचारही करू. ॲसेट बिल्डिंग म्हणजे काय? तर तुम्ही त्याला व्यवसाय वाढवण्यासाठी दिसतंय, की व्यवसाय माझा अमुक-अमुक रक्कम घेतल्यानंतर वाढू शकतो आणि म्हणून मला ह्या पैसे घेतल्यानंतर माझं उत्पन्न वाढण्याची शक्यता जास्त आहे. असं कुठलंही कर्ज घ्या, पण ते आपण विचार करू. मी याच्यात घरही मोजत नाहीये. बऱ्याच लोकांना घर हे ॲसेट वाटतं. सद्य परिस्थितीमध्ये घर ॲसेट नाही. त्यामुळे त्यातून गुंतवणूक म्हणून आता मला राहायलाच घर नाहीये आणि मी घेणारच होतो आणि नेमकं युद्ध झालं तर मी काय करू? तर अशा लोकांनी विचार करायला हरकत नाही. म्हणजे मी त्याच्यासाठी हे नाहीये. पण बऱ्याच जणांना असं असतं, की बरेच जण घर घ्यायचं किंवा स्थावर जंगम मालमत्ता म्हटलं ना, की बाकीच्या गुंतवणुकी पण तोडतात आणि घर घेण्याकडे वळतात. कारण ती टँजिबल दिसतं त्यांना. म्हणजे त्यातनं बऱ्याचदा बोलताना येतं, माझी 2 घरं आहेत. माझं तिकडे घर आहे वगैरे. त्यामुळे तो अगेन त्याच्या थर्ड पार्टी व्हॅलिडेशनचा पण कुठेतरी भाग असतो. पण मी घर त्यामुळे ॲसेट बिल्डिंग
चं कुठलं कर्ज असेल म्हणजे आता एखादा आपला छोटा व्यवसाय चालू करायचा आहे म्हणून 20-25,000चं कर्ज घेतलं. अगदी छोटं म्हणतोय मी. अगदी म्हणजे बघणाऱ्याने रिलेट करू नये की नाहीये की हा मी खूप मोठी रक्कम बोलतोय का छोटी रक्कम बोलतोय बघू नये. कारण माझ्या डोळ्यासमोर पटकन जे उदाहरण येतं त्याबद्दल मी बोलतोय. कारण माझ्या माहितीमध्ये आत्ता 2 आमच्याकडे जी घरात मदतीला बाई व्यक्ती येते म्हणजे तिच्या बहिणीने एक कर्ज घेतलं आणि ते चर्चा झाली त्यामुळे माझ्यात पटकन ते उदाहरण नजरेत आलं. त्यामुळे कुठलंही ॲसेटसाठी असणारचं कर्ज आहे, तर घेऊ शकतो. लायबिलिटीसाठी लायबिलिटी म्हणजे फोन घ्यायचा आहे, टीव्ही घ्यायचा आहे, वाहन घ्यायचं आहे किंवा अगेन वाहनमध्ये दुचाकी घेऊन कामावर जाण्याचा वेळ म्हणजे बाईकसाठी घेणार असेल आणि त्यामुळे हे काम होणार असेल किंवा एखादा माणूस डिलिव्हरीचं काम करणार असेल, तर ते मी पुन्हा ॲसेट बिल्डिंगसाठी म्हणतो. म्हणजे इन्कम जनरेट होईल तर. तर हा मुळात विचार करावा, की मी कर्ज कशासाठी आहे? कारण बऱ्याच जणांना कर्जाच्या जाहिराती फार आकर्षक वाटतात किंवा अरे इतकं पटकन मिळतंय. एक बटन दाबून मिळतंय. म्हणून घेणारे सुद्धा बरेच जण आहेत. खूप अगदी आश्चर्य वाटेल पण साधारण 30-40% लोकं ईज ऑफ गेटिंग लोन म्हणजे सोपं आहे म्हणून कर्ज घेतात. आणि बऱ्याच लोकांचा हा समज असतो, एक रूढ समज असतो. आपल्याला आशावादी राहायला शिकवलं जातं. त्याचा जो चुकीचा अर्थ घेतला जातो, तो असा आहे, की तुम्ही 10तल्या पावणे 10, 10च्या 10 म्हणा. लोकांना जर विचाराल ना तुम्ही, की तुमचं भविष्य वर्तमानापेक्षा चांगलं असणार आहे का वाईट असणार आहे? तर ते चांगलं असणारच आहे म्हणतात. का असणार आहे त्याचं काही कारण नाही. कारण हा एक मिसइंटरप्रेट गेलेला आशावाद आहे. त्यामुळे असं वाटतं, की उद्या चांगलंच असणार आहे. मग आपण याची परतफेड करूच शकणार आहोत. ही करू शकणार नाही. काही अडचणी आल्या हा विचारच केला जातो. त्यामुळे कर्ज घेऊच नका. उत्तम. गरज असेल तरच घ्या. तिसरी त्याच्या पुढची गोष्ट आता पूर्ण अभ्यास करून घ्या किंवा ॲपवरून घ्या किंवा नाही हे साधी गोष्ट आहे, की तुम्हाला किती कर्ज घ्यावं लागतं, अमाउंट किती आहे, त्याचा हप्ता किती आहे, छुपे खर्च म्हणजे त्याच्यावरती प्रोसेसिंग फीस वगैरे सगळं त्यांच्या समोरच्याकडनं लिहून आलेलं असेल, तर तुम्ही सहज तुलना करू शकता, की आपण 2 वर्षासाठी घेतोय, 3 वर्षासाठी घेतोय, 5 वर्षासाठी घेतोय, किती आपण परतफेड करतो. फार जास्त अपेक्षा करतोय मी. पण एवढं चिकित्सक आर्थिक कुठलेही निर्णय घेण्याच्या बाबतीमध्ये असावं. पण लायबिलिटीसाठी असणारं कुठलंही कर्ज घेऊ नये. कर्ज फेडण्यासाठी कर्ज तर मुळीच घेऊ नये. आज भारतामध्ये घेतली जाणारी बरीचशी कर्ज ही कर्ज फेडण्यासाठी आहेत. बरीचशी कर्ज भेटतात. इकडचा खड्डा तिकडे, तिकडचा खड्डा अजून दुसरीकडे. हां, म्हणजे तो फक्त उद्यावर ढकलायचा पण हे उद्याला ढकलत असताना तो खड्डा अजून मोठा होतो हे लक्षात येत नाही बऱ्याच जणांच्या. शक्य असेल आणि यात सर्वात महत्त्वाचं काय आहे म्हणजे या कर्ज आणि हे सगळ्याच्या चक्कर जे आहे ना, हे माणूस ना एकट्याने आणि एकटा पडून निर्णय घेताना दिसतात. कुटुंबाची बोलत नाहीत, मित्रांची बोलत नाहीत, सुज्ञ माणसांशी बोलत नाहीत आणि त्याच्या म्हणजे मला सिम्पथेटिकली बघतोय मला माहिती मी ज्यांच्याकडे त्या माणसाच्यावर विचारसरणीवर मला नाही कारण आय हॅव सिम्पथी फॉर देम. कारण ना ते एकटे पडलेले असतात आणि यात ती वेळ असते आणि ते एकट्याच्या निर्णयामध्ये मग लोकांना विचारलं तर काय म्हणतील? मग आर्थिक परिस्थितीच्या बाबतीत मी उघड होईन. मग तुम्हाला असं करत ते चुकीचे निर्णय घेतले जातात. त्यामुळे अशा वेळेमध्ये लोकांशी बोललं पाहिजे. आर्थिक परिस्थिती खराब असेल, कर्ज आउटस्टँडिंग असेल, बँकेशी बोला. बँक मान्य करणार नसेल तर परिचयातील लोकांशी बोला. काहीतरी तोडगा काढून थोड्या दिवसाची ॲडजस्टमेंट करा. आणि सर्वात महत्त्वाचं जे कर्ज घेत नाहीयेत आणि जरा बरे आहेत आणि बाजूला बसलेले आहेत आणि आपल्या आजूबाजूचे कर्ज तर व्हिक्टिम शेमिंग आणि व्हिक्टिम ब्लेमिंग आपण समाज म्हणून थांबवायला पाहिजे. म्हणजे जो एखादा माणूस कर्ज फेडू शकत नाही आपण त्याच्यावर हसतो किंवा त्याची एक का माणूस का ते मॉर्फ करू शकतात आणि धमकी देतात त्यांना. कारण त्यांना माहिती आहे की त्यांची बदनामी होणार. या बदनामी करतं म्हणजे कोण करतं? तर त्यांचेच नातेवाईक, आपलेच नातेवाईक करणार आहेत, आपलेच मित्र हसणार आहेत. या भीतीपोटी तो माणसाला ते स्टेप घ्यावे लागते. तर ह्या नातेवाईक आणि हे जर खंबीरपणे उभे राहिले, ठीक आहे आम्हाला माहिती आहे आजकाल मॉर्फ होतं. त्यात काय एवढी गोष्ट काळजी नको करूस. आपण त्याचं योग्य तो म्हणजे मी असं नाही म्हणत की सरसकट तुम्ही कर्ज बुडवा वगैरे म्हणत नाही. पण ह्या थ्रेट लेव्हलला जाऊन या टोकाची जी पातळी गाठली जाते ती आपण समाजाचा भाग म्हणून त्याच्या या बाबतीत तरी पाठीशी राहावं, की ठीक आहे वाईट म्हणजे लाजिरवाणी गोष्ट नाहीये. एखाद्याचे दिवस कधीतरी वाईट येतात, कधीतरी निर्णय चुकतात. त्यामुळे ते व्हिक्टिम ब्लेमिंग त्याच्यामध्ये किंवा व्हिक्टिम शेमी अरे याने याचे पैसे बुडवले वगैरे अशा
याच्यामध्ये जाऊ नये आणि एक दुसऱ्याला आधार द्यावा. कारण ही संकटात हे संकटच येणारं असं आहे, की आपल्याला खूप जण दिसणार आहेत, बॅड बॅड डेट्स असणारे आणि एन-पी-एस खूप वाढलेले असणार आहेत. वसुली, रिकव्हरी हे सगळे प्रकार खूप वाढलेले दिसणार आहेत पुढच्या काही काळामध्ये. नो डाउट. अगदी. आता सूरज मला शेवटच्या 2-3 प्रश्नांमधला एक महत्त्वाचा प्रश्न विचारायचा आहे आणि तो प्रश्न विचारण्यासाठी तुम्ही एकदम लायक व्यक्ती आहात. ओके. लग्न झालेलं आहे तुमचं आणि चांगला संसार आहे. त्यामुळे हा प्रश्न विचारतोय कारण बऱ्याच वेळेला असं होतं, की बाबा तुम्ही का आम्हाला सांगताय? अनेक घरांमध्ये चर्चा चालू असतात. आपला मुलगा आहे, आपली मुलगी आहे, त्यांचं लग्न करायचंय. सोनं आता गेल्या 2 वर्षापासून, 1.5 वर्षापासून प्रचंड महाग झालेलं आहे. नेहमी त्याचा भाव चढता राहिलेला आहे. तर लोकं कर्ज काढून सोनं खरेदी करतायत. नको बाबा, मुलीच्या लग्नात द्यावं लागेल, मुलाच्या लग्नात मुलीलाच सोनं करावं लागेल. या एका सोसायटल प्रेशरमुळे अनेकांना गेल्या वर्ष, 1.5 वर्षात प्रचंड कर्जबाजारी होताना पाहिलेलं आहे आणि मानसिक तणावात जाताना पाहिलेलं आहे. तर एक सुज्ञ नागरिक किंवा एक सुज्ञ कुटुंब प्रमुख म्हणून तुम्ही लोकांनी कसं वागलं पाहिजे सोन्याच्या बाबतीमध्ये? सोनं हे खरंच तेवढी चांगली इन्व्हेस्टमेंट आहे का? की फक्त लोकांना दाखवणं आहे? आणि जर समजा तुम्हाला सोनं द्यायचंच असेल, तर ती कशा पद्धतीने इन्व्हेस्टमेंट करून दिली पाहिजे, याच्यावर एक सल्ला जरा. सोनं बरी इन्व्हेस्टमेंट आहे. दागिने इन्व्हेस्टमेंट नाही. सोनं ही बरी इन्व्हेस्टमेंट आहे. पण दागिने ही इन्व्हेस्टमेंट नाही. सोनं हा दाखवू म्हणून बरी इन्व्हेस्टमेंट आहे. पण ती कोणी करावी? तुम्ही इन्व्हेस्टमेंट म्हणजे तुम्ही एक अमाउंट तुमचं एक उत्पन्न आहे. त्या उत्पन्नातला समजा 40% भाग तुम्ही गुंतवणूक म्हणून बाजूलाच काढताय आणि त्या 40% भागातला 6%, 15% तुम्हाला सोन्यामध्ये गुंतवताय तुम्ही आणि ते सोन्यामध्ये गुंतवताय, दागिन्यांमध्ये नाही. तर सोनं काही वाईट इन्व्हेस्टमेंट नाहीये. गुंतवणूक म्हणून वाईट नाहीये. पण दागिने ही गुंतवणूक आहे का? अजिबातच नाहीये. दागिन्यांमध्ये तुम्हाला जडणावळ वगैरे, वगैरे सगळे जे खर्च, ते तो मोडतानाचा खर्च, त्याची लिक्विडिटी, त्याच्यामधली इमोशनल अटॅचमेंट वगैरे सगळं बघितलं, तर दागिने ही काय गुंतवणूक नाहीये. पण जर आज मी सांगतो, जर कोणी कर्जबाजारी असेल, होत असेल, मानसिक त्रासातून जाणार असेल, व्यवसाय करण्यासाठी म्हणून असेल किंवा महत्त्वाचे म्हणतात ना, सरसलामत तो पगडीत पचास अशी परिस्थिती असेल किंवा त्याच्या आधीची एक पायरी पण असेल आणि घरात सोनं असेल, तर त्या सोन्यावर इमोशनल अटॅचमेंट न ठेवता, भावनिक गुंतवणूक न ठेवता, त्या सोन्याचा तुमच्या तुमच्या भविष्यासाठी योग्य वापर करा. बरे त्यातून थोडे कमी पैसे मिळाले तरी. पण यापुढे गुंतवणूक म्हणून दागिने याची मी खरं म्हणजे अगदी वैयक्तिक सांगायचं झालं तर माझ्याकडे स्वतःचा एकही दागिना नाही. एकही नाहीये. एकही नाहीये आणि कधीच नव्हता. कधीच नव्हता. पण धातू म्हणून त्याला महत्त्व आहे. सोनं ही वाईज इन्व्हेस्टमेंट म्हणजे तुमची जर डायव्हर्सिफाईड इन्व्हेस्टमेंट असेल, तर त्याच्यातला एक भाग सोनं म्हणून असू शकतो. सोन्याने नेहमीच बरे रिटर्न्स दिलेले आहेत आणि पुढे का देणार न द्यायला काही कारण नाहीये म्हणजे पुढे सुद्धा. तर मोदीजींनी सांगितलंय सोनं घेऊ नका वगैरे, वगैरे कारण त्याचं कारण आहे की सोनं आपल्याकडे बनत नाही आणि अख्खच्या अख्खं सोनं भारत आयात करतो आणि भारत हा जगातला सगळ्यात जास्त सोनं आयात करणारा देश आहे आणि ते अर्थातच डॉलर्समध्ये जातं आणि आता 10% वरनं 15% ड्युटी केल्यामुळे त्याचं बरंच स्मगलिंग सुद्धा होऊ. पण तो भाग निराळा. हां. पण म्हणून पण मिसकन्सेप्शन असावं की सोनं वाईट धातू नाहीये. आज चीनने वगैरे फार मोठी अगदी आर-बी-आयने सुद्धा पॉलिसी बनवलेली आणि सोन्यामध्ये बरीच मध्यंतरी गुंतवणूक वगैरे केलेली होती आणि त्यामुळे चीन आणि बऱ्याच देशांनी डॉलरवरून हटण्यासाठी जी सोन्यामध्ये गुंतवणूक केली, त्यामुळे सोन्याचा भाव एवढे वाढलेत. ॲट द सेम टाईम देशांमधली इकॉनॉमीची थोडी परिस्थिती खराब होती म्हणून सोन्याचे भाव वाढले. बरं सूरज, एक प्रश्न मगाशी जो तुम्ही उल्लेख केला, की 40% तुमच्या उत्पन्नाचे 40% वगैरे जे तुम्ही गुणोत्तर मांडत होते. आपण असं एक गृहीत धरूया, की एखादी व्यक्ती आहे, त्या व्यक्तीला ₹20,000 पेन्शन आहे. पण आता मुलांची लग्न करायची आहेत. तर मग अशा स्थितीमध्ये बाबा नवऱ्याची ₹20,000 पेन्शन आहे, बायकोची 20,000 पेन्शन आहे, दोघंही रिटायर्ड आहेत. मुलांची लग्न करायची आहेत, पण मुलं प्रायव्हेट जॉबला आहेत. ते कुठे काही अशी सरकारी किंवा चांगल्या मोठ्या नोकरीला नाहीयेत, साधारणच काम करतायत. अशा स्थितीमध्ये त्यांना सोनं करायची हौस आहे. तर ते जे 40% गुणोत्तर तुम्ही सांगितलं, तर ते कशा पद्धतीने त्यांनी इम्प्लिमेंट केलं पाहिजे? कारण आपण कितीही सांगितलं, तरी सोसायटल प्रेशर काही त्यांना जगू देत नसतो. त्यामुळे त्यांना ते करावंच लागतं.
तर ही जी 40% गुणोत्तराची जी आकडेवारी तुम्ही सांगितली, ती जरा 40,000 रुपये पेन्शनच्या हिशोबाने तुम्ही कशी करून सांगू शकता? कारण हे गणित जे आहे ना, पुढच्या 2 वर्षामध्ये खूप गरजेचं राहणार आहे सगळ्यांसाठी आणि ते कळत नाही लोकांना. म्हणजे केस स्टडीची उत्तरं देणं तुलनेने दडपण कमी येतं. कारण केस स्टडीला उत्तर देणं पर्टिक्युलर आपण प्रॉब्लेमला ॲड्रेस करत असतो. हां, त्यामुळे हा प्रश्न बरा आहे उत्तर देण्यासाठी तुलनेने सोपा आहे. 40,000 पेन्शन असलेल्या कुटुंबामध्ये असलेल्या मुलांचं लग्न आहे, ही जी केस स्टडी पकडली आहे, तर त्यात सगळ्यात आधी त्या 40,000 उत्पन्न असणाऱ्या जोडप्याला म्हणजे दोघं असतील असं समजू आपण. त्यांची मुलाचं लग्न करून देणं ही जबाबदारीच नाही मुळात. ही त्यांची जबाबदारीच नाहीये. हे तुम्ही ते पैसे स्वतःसाठी जपून ठेवले पाहिजेत. अ, मदत म्हणून पेक्षा प्रेमापोटी तुम्ही काय करता ते करा, पण हे जबाबदारी म्हणून करण्याची आवश्यकता नाहीये. ती तुमची जबाबदारी नाही. मुलांची जबाबदारी त्यांनी कशा पद्धतीने लग्न करावं, आर्थिक परिस्थिती बघू अर्थात त्यांना ते शिक्षण देणं किंवा ते गाईड करणं महत्त्वाचं आहे. दुसरी गोष्ट जेव्हा-केव्हा तुम्ही दागिने म्हणा, समारंभ म्हणा, मी समारंभाच्या विरोधात नाही, मी दागिन्यांच्या विरोधात नाहीये. प्रश्न असा आहे, की ते निर्णय जर तुम्हाला अडचणीत टाकणार असतील, हे तुम्हाला समजत नाहीये आणि तुम्ही म्हणजे ते निर्णय तुम्ही फक्त सोसायटल प्रेशरमुळे घेत असाल किंवा थर्ड पार्टी व्हॅलिडेशनमुळे नाहीतर मला लोकं काय म्हणतील, नाहीतर माझी पत कमी होईल या भीतीपोटी घेणार असाल, तर त्यांना मला सांगणार लोक म्हणतील. हां, तर ते निर्णय तुम्ही घेऊनही तुम्हाला लोकं तेच म्हणणार. त्यामुळे तो काहीही फरक पडणार नाही. तुम्ही ते करा, केल्याने तुमची पत सुधारते असा लोकांचा जो गैरसमज आहे ना, तो गैरसमज टाळण्यासाठी कधीतरी त्यांनी लोकं मागून काय बोलतात ते खरं तर खरोखर ऐकण्याची गरज आहे. कारण ह्याने काही पत सुधारत वगैरे नाही. जे समोर कौतुक करतात ते नंतर मागून याच्यावर टीकासुद्धा करतात. त्यामुळे थर्ड पार्टी व्हॅलिडेशनसाठी त्यांनी काही करू नये. आता जर तुमचं उत्पन्न इफ युअर इन्कम अलाउज यू टू स्पेंड सर्टन अमाउंट ऑफ मनी ऑन लक्झरी गुड्स तर हरकत नाही 5-10% उत्पन्नाच्या छान-चोकीवर खर्च करण्यासाठी हरकत नसते. आपण काही फार असं म्हणजे काय म्हणतात ते असं एका बॉक्समधलं आयुष्य जगत नसतो, की हाच नियम आहे 5% इथे खर्च करेन, 3% इथे खर्च करेन असं काही आपण चाकोरीबद्ध आयुष्य जगत नसतो. आयुष्य आहे. पण तेच आहे, की अ, अ, निर्णय घेताना शक्यतो प्रयत्न असा मी काय करतो ते सांगतो. निर्णय घेताना म्हणजे मला ना स्वतः निर्णय घेताना मी विचार केला, विचारपूर्वक निर्णय घेतला, विचार केला आणि निर्णय घेतला आणि तो फसला. ही परिस्थिती मला अधिक प्रिय आहे, की मी न विचारता करता निर्णय घेतला आणि त्यातनं मला यश मिळालं. आणि तो बरं. आणि तो सक्सेसफुल झाला. म्हणजे मी विचार नाही केला, पण त्याने मला फायदा झाला. मी विचार केला आणि तो फसला. विचार केला आणि फसला ही परिस्थिती मला अधिक प्रिय आहे. कारण 10 वेळा हेच जेव्हा प्रोसेस होणार ना, तेव्हा विचार केला आणि फसला, हे प्रमाण कमी असणार आहे आणि न विचार करता घेतलेल्या निर्णयातनं मिळणारा त्यामुळे विचारपूर्वक पुरेसा विचार करावा, कुठलाही निर्णय घेताना. आणि दुसरी गोष्ट समहाऊ मला जमायला लागलंय आता, की ज्याच्यामध्ये आपलं वेळ, ज्याच्यामध्ये आपली ऊर्जा, ज्याच्यामध्ये आपले पैसे खर्च जिथे कुठेही होणार आहेत, त्या कुठल्याही निर्णयाकडे मी अ, म्हणजे ती गोष्टीने दॅट थिंग हॅज टू कन्व्हिन्स मी. मेन माझे नकारच आहे असं समजायचं. म्हणजे मला समजा कुठे एखादी वस्तू घ्यायची, तर मी मुळात त्याच्याकडे नकारात्मकच मला घ्यायचीच नाहीये याने बघतो आणि जर मला त्यामध्ये माझ्या नकारापेक्षा जास्त खूबी दिसल्या त्याच्यामध्ये, इफ दॅट डिसिजन कन्व्हिन्सेस मी, की हे निर्णय खूप चांगला आहे, तरच मी तो बदलण्याचा प्रयत्न करतो. अदरवाईज अशा परिस्थितीमध्ये तर आर्थिक निर्णय घेताना खूपच काटेकोरपणे वाईज डिसिजन घेण्याची फार गरज आहे. आणि थोडे काय म्हणजे वेळ बदलेल, काही लोकांना यातूनही मार्ग मिळेल, यश मिळेल, पैसे मिळतील, तेव्हा ते सर्व करण्यासाठी आहे. तर हे जे आर्थिक निर्णय घ्यायचे ते 4 समराईज करता म्हणजे हा हा एक लोन किंवा एक्सपेन्सेस हा जो विषय, सोनं याचा विषय आहे म्हणजे याच्यामध्ये. पुन्हा एकदा सांगतो, ग्रीड, फिअर, थर्ड पार्टी व्हॅलिडेशन आणि इमिडिएट डिसिजन हे 4 म्हणजे ताबडतोब कुठलाच निर्णय घेऊ नये. थांबावं. कुठलीही म्हणजे आपल्याला संधी हातची सोडून नये ह्या पद्धतीनेच मार्केटिंग सगळ्याचं केलं जाण्याचं कारणच ते असतं, की लोकांनी ताबडतोब निर्णय घ्यावे. हा सेल अमुक तारखेला याच्यामध्ये हे 4 जर नियम पाळले ना,
प्रामाणिकपणे पाळले ना, तर मला खात्री आहे की 4 पैसे वाचतील. डेफिनेटली. सूरज, आता शेवटचा प्रश्न आणि त्याच्यानंतर आपण ही चर्चा थांबूयात. खरं तर खूप असे प्रश्न आपण आज चर्चा केली आणि त्यांची उत्तरं तुम्ही इतकी भारी दिली, की अनेकांना डेफिनेटली त्यांचे निर्णय घ्यायला मदत होणार आहे. कारण हे प्रश्न असे असतात ना, की आपण स्वतःच्या सख्ख्या भावाला किंवा सख्ख्या बहिणीलाही विचारू शकत नाही. कारण त्यांच्या डोळ्यातही आपल्याबद्दलचा म्हणजे त्यांच्या डोळ्यामध्ये आपण अपयशी आहोत की काय अशी भावना दिसेल, या भीतीपोटी हे प्रश्न विचारले जात नाही किंवा याच्यावर चर्चा केली जात नाही. आता हा शेवटचा प्रश्न याच्यासाठी, ही आपली जी स्थिती आहे, ती अधिकाधिक किती बिकट होईल आणि कुठवर आपल्या देशाला घेऊन जाणार आहे? प्रश्न हा महत्त्वाचा आहे आणि याचं थोडं वेगळ्या पद्धतीने उत्तर देण्याचा प्रयत्न करतो. संकट आहे का? आहे. आपण दलित गात्र होण्यास इतकं मोठं संकट आहे का? नाही. भीती कसली वाटते? भीती कसली वाटते ते सांगतो, की समजा आपण भारत माताच म्हणण्याची पद्धत आहे. समजा एखाद्या मातेला म्हणजे आईला थर्ड स्टेजचा कॅन्सर असतो आणि तेव्हा लक्षात आलं तर ती भीतीदायक परिस्थिती असते. सेकंड स्टेजच्या कॅन्सरमध्ये तुलनेने ती भीतीदायक नसते कारण उपचार शक्य आहे. फर्स्ट स्टेजमध्ये असेल तर त्याहूनही उपचार शक्य असतात. हा समजा आपण असं समजू की थर्ड स्टेज कॅन्सर नाही आहे, असं समजू आपण. सेकंड स्टेज कॅन्सर आहे. गंभीर आहे का? नक्कीच आहे. ह्यामध्ये भीती का वाटते माहिती आहे का? कारण एरवी त्या मातेचा मुलगा डॉक्टरकडे नेणार होता. आत्ता की भीती वाटते की ह्या मातेचा मुलगा तिला एखाद्या वैद्यूकडे नेईल किंवा तिला भूमूत्र पाजून बरं करण्याचा प्रयत्न करेल. कारण कारण मला भीती उपचारांची वाटते. ते योग्य म्हणजे अशा परिस्थितीमध्ये ही परिस्थिती उपचारांची आणि उपचार करणाऱ्यांची. अर्थातच उपचार करणाऱ्यांमुळेच उपचारांची वाटते. कारण उपचार करणाऱ्यांचं इंटेन्शनच समजत नाही आहे, की त्यांची कुवत आणि इच्छा हे दोन्ही मॅच होतंय का? का नक्की त्यांचं ऑब्जेक्टिव्ह काय आहे हे समजेनासं झालंय. आणि हा पहिल्या प्रश्नाशी म्हणून जोडलेला प्रश्न आहे, की जे ऑस्टेरिटी म्हणजे जे साधेपणा वगैरेचे जे हे सांगितले जातात ते सर्वसामान्यांना सांगितले जातात. म्हणजे नक्की साध्य काय करायचंय? ही समस्या गंभीर आहे, पण ह्याच्यावर उपाय पण निघू शकतात. म्हणजे शहाण्या थंड डोक्याने ह्याच्यावर उपाय निघू शकतात. त्याच्यामध्ये सर्वांच्या सरकारच्या, लोकांच्या, विरोधी पक्ष सगळ्यांच्या सहभागाने याच्यातनं बाहेरही पडता येतं. संधी आहे, सर्व आहे. पण याचं गांभीर्य जेव्हा कळतं, जेव्हा कुठल्या दिशेला हे चाललंय जेव्हा दिसतं ना, तेव्हा हा प्रश्न अधिक गंभीर होतो. कारण आपल्याला जे सांगितलं जातंय, ते उपचारच नाहीये त्याचे. कारण जर मी सुरुवातीच्या पहिल्या प्रश्नामध्येच हे म्हटलं, की जर तुम्हाला फॉरेन एक्सचेंज वाचवायचे, तर तुम्ही सर्वसामान्यांना सांगताय. अरे सर्वसामान्य म्हणजे किती लोकं फॉरेनला जातात? तुम्हाला रेमिटन्सवर आता साधी गोष्ट आहे. आपलं रेमिटन्स हा एक फार मोठा साधारण 150 बिलियनच्या आसपास आपल्याला 130-135 काहीतरी बिलियन एक्झॅक्ट आकडाचा असू शकेल. मला त्या आकड्यावर पकडू नका. पण सिग्निफिकंट अमाउंट ऑफ रेमिटन्स आपल्याला परदेशातून येत असतो आणि त्याच्यातला बराचसा रेमिटन्स आहे ना, तो आखाती देशातनं येतो. म्हणजे मुस्लिम देशातनं येतो. फार मोठा रेमिटन्स म्हणजे अमेरिकेनंतर सर्वात जास्त रेमिटन्स आपल्याला मुस्लिम देशांमधनं येतो. आणि आपण इथे हिंदू-मुस्लिम करतोय. आता उद्या ते काही कोणाचीही फिरतात हो. तिकडच्यांची डोकी फिरली, तर आपला म्हणजे तुमचे शब्द आणि तुमचे ॲक्शन्स कुठे मॅच होत नाहीत. हे प्रत्येक गोष्टीत दिसतं बघा. तुम्हाला फॉरेन एक्सचेंज पाहिजे म्हणजे फॉरेन इन्व्हेस्टमेंट पाहिजे ना? एफ-डी-आय पाहिजे. एफ-डी-आय पाहिजे म्हणजे तुम्हाला काय पाहिजे? ज्या कोणाकडे पैसे आहेत, तो पैसे गुंतवणूक कुठे करेल? जिथे त्याला सुरक्षित शांत वातावरण असेल, तिथे करेल ना तो. मग तुम्ही देश सुरक्षित आणि शांत ठेवण्यासाठी प्रयत्न करताय का? की आज अशी परिस्थिती आहे का, की 10,000 कोटीचं 10 कंपन्या यूपी, बिहार किंवा कुठे या अशा मी उदाहरण म्हणून देतोय. तिथे आपण सेटअप करू शकू. तिथे भीती वाटण्याची शक्यता आहे का सुरक्षित वाटेल? म्हणजे गुंतवणुकीसाठी योग्य वातावरण नाही. सरकार गुंतवणूक आणत नसते. सरकार गुंतवणुकीसाठी योग्य वातावरण निर्माण करत असतं आणि गुंतवणुकीला हे अतिशय महत्वाचं वाक्य आहे. सरकारने जाऊन करार करणं हे त्यांचं सेकंडरी म्हणजे वरचं काम झालं. मी असं वातावरण निर्माण करेन, की जिथे म्हणजे हे कसं आहे, की
योग्य झाडं लावली तर मधमाशा आपोआप शोधत येतील आणि तिथे मधाचं पोळं बनवतील. तुम्हाला पकडून आणून तेवढं काम करू तेवढं इफेक्टिव्हली करता येण्यासारखं नाहीये जसं म्हणतं. तसं सरकारला हे वातावरण निर्मिती करायला पाहिजे. आज आपल्याकडे डिमांडवर काम होत नाही. आज भारतामध्ये परदेशी गुंतवणूक नाही, भारतीयांची गुंतवणूक सुद्धा होत नाहीये. म्हणून आपल्या अर्थमंत्री चिडतात, की भारतीय उद्योजक भारतामध्ये गुंतवणूक करत नाहीयेत. का करत नाहीयेत? भारतामध्ये गुंतवणूक करत नाहीयेत कारण भारतामध्ये डिमांड नाहीये. म्हणजे लोकांच्या खिशात पैसे नाही. लोकांच्या खिशात पैसे नाहीयेत म्हणजे मागणी कमी आहे. लोकांच्या खिशात पैसे असतील जर तुम्ही नसताना तुम्ही इंधनाचे भाव वाढवत राहिलात, महागाई वाढवत गेली, तर लोकांच्या खिशामध्ये पैसे उरतील का? बरोबर आणि डिमांडही वाटतं. अर्थातच डिमांड वाढणार नाही आणि तुम्ही डिमांड साइडवर काम करण्याच्या ऐवजी सप्लाय साइडवर काम केलं. तुम्ही इंधनाचे भाव का वाढवले? तर तुम्ही तिकडे कॉर्पोरेट टॅक्स कमी केला. तिकडे 1.5-2 लाख कोटीचं तूट पडायला लागली. म्हणून तुम्ही इंधनाचे म्हणजे निवडकांना फायदा मिळवून श्रीमंत करण्यासाठी हे वेगवेगळ्या लेव्हलवर तुम्हाला दिसेल, की त्यांचे शब्द आणि त्यांचे ॲक्शन्स हे मॅच होत नाही. याचा अर्थ ह्या जास्त काय की आजारी व्यक्तीला हे उपचार करायचा आहे यांना, की यांना असंच नेमकं अपेक्षित आहे जेणेकरून त्यांना सोयीस्कर असं अमेरिकेच्या निर्णयावर किंवा अमेरिकेच्या आदेशावर त्यांना जाणं म्हणजे करणं सोपं व्हावं, ही इच्छा आहे का त्यांची? भीती आजारापेक्षा उपचार करणाऱ्या व्यक्ती आणि उद्देश आणि त्यांच्या पद्धतीची आहे आणि म्हणून ही भीतीदायक परिस्थिती आहे. अदरवाईज अदरवाईज इतकी वर्ष म्हणजे 60-70 वर्षापासून बनवलेला देश आहे. थोडीफार ताकद आहे आपल्यामध्ये. 140 कोटी लोकसंख्या आहे. आज नाही म्हटलं तरी साधारण $700 बिलियन चे रिझर्व्हज आहेत. ओव्हर द पिरियड ऑफ टाईम सगळ्यांचं कॉन्ट्रिब्युशन आहे त्याच्यामध्ये आणि यातून मार्ग संकट होतच आहेत, पण त्यातनं मार्ग काढणं हे तुलनेने सोपं होतं. आज थोडे असं आपल्याला पण अडचण आल्यावर आपण म्हणतो ना, की थोडी काटकसर करूया, अमुक काहीतरी काम करूया, जर डबल मेहनत करूया, हे करूया आणि त्यातून बाहेर पडूया. पण हे उपचार इथे पुरेसे दिसत नाहीत याचं कारण हे आहे. हे फार महत्त्वाची गोष्ट आहे. आणि बरं झालं तुम्ही हा प्रश्न विचारला कारण पहिल्या प्रश्नाशी लिंक्ड हा प्रश्न आहे, की इथे उपचारांची भीती असल्यामुळे ॲब्सोल्युटली. ते काय आहे आता आपले मोदीजी फार लकी आहेत बरं का. म्हणजे काय माहीत आता ते नशीब वगैरे ह्या गोष्टींवर तर विश्वास ठेवत नाही मी आणि आपण दोघंही नाही ठेवत. पण हा माणूस खरंच नशीब काढून आलेला आहे बरं का. 2014 पासूनच भारतामध्ये फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट येणं जवळपास कमी झालेलं होतं. ते आता जवळपास शून्यावरच आलेलं आहे आणि 2 वेळेला यांना त्या संकटातून बाहेर काढण्यासाठी एक कारण मिळालं. 2020ला मिळालं कोविड आणि 2026ला मिळालं त्यांना इराणचं युद्ध. या 2 कारणांच्या पाठीमागे आपले मोदीजी त्यांची 56 इंचाची छाती घेऊन एकदम शांतपणे लपलेले आहेत. तर बघू आता तुम्ही जसं म्हणताय तसं. पण मी तुमचं खूप खूप आभार व्यक्त करतो. कारण हे प्रश्न मला बाकीच्या चॅनल्सवर म्हणा किंवा कोणत्याही प्रकारच्या चर्चांमध्ये हे प्रश्न दिसत नव्हते आणि या प्रश्नांसाठी सर्व प्रेक्षकांनी आवर्जून विनंती केली आणि खास त्यासाठी तुमचं नाव सुचवलं. त्यासाठी मी त्या सर्व प्रेक्षकांचाही आभार मानतो. सर्व प्रेक्षकांनी ही चर्चा पाहिली असेल तर निश्चितपणे तुमच्या कमेंट, तुमच्या प्रतिक्रिया इथे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. याच्या पलीकडेही जर सूरज सरांसाठी काही प्रश्न असतील तर तेही पाठवा. आपण डेफिनेटली थोड्या दिवसांमध्ये परत त्यांच्याशी ते प्रश्न घेऊन चर्चा करूया. हे चॅनल पाहत राहा. सूरज सरांचं सर्वजण आपण अभिनंदन करूया आणि जमेल तसं आपल्यासाठी या पत्रकारितेसाठी आर्थिक सहकार्यही करा आणि आपण इथेच थांबूया. सूरज सर खूप खूप आभार. खूप खूप धन्यवाद. भेटूयात.